श्रीराम समर्थ. आज भाग क्रमांक आपण 38 जो आहे तो ऐकणार आहोत. पण त्याआधी जो कालचा भाग झाला होता त्या भाग क्रमांक 37ला आपण स्पर्श करूया आणि लगेच पुढे जाऊया. श्रीराम. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, दोन गोष्टी बघितल्या होत्या. एक म्हणजे ध्रुव बाळ जो आहे त्याला वरदान भगवंताने दिलं. त्यानंतर यथावकाश तो वरदान मिळवून घरी आला. त्याचं सर्वांनी स्वागत केलं. त्याच्या आईला आनंद झाला, त्याच्या वडिलांना आनंद झाला, त्याच्या सावत्र आईलासुद्धा खूप आनंद झाला. आणि मग अर्थात ते सगळे अतिशय आनंदामध्ये परत एकत्र राहायला लागले. हे सगळं आपण पाहिलं. आणि मग शेवटी जे आहे ते ध्रुवाचे जे वडील आहेत ते वडील अर्थात असा विचार करतात की आपण आपल्या ह्या पुत्राला म्हणजे ध्रुवाला आपलं राज्य देऊया. आणि त्याप्रमाणे त्यांनी ध्रुवाला राज्याभिषेक केला. आणि त्यांनी सांगितलं की आता मी मात्र वनात जाईन. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी राज्य त्याला दिलं आणि ते वनामध्ये निघून गेले. ते राज्यातून वनात निघून गेले. यांनी ते आपलं राज्य व्यवस्थित सुरू केलं. दरम्यान ध्रुवाने शिशुमार नावाचा जो प्रजापती होता त्याच्या मुलीशी लग्न केलं. त्याच्या मुलीचं नाव होतं भ्रमी. ध्रुवाची अजून एक पत्नी होती वायुपुत्र इला. तिच्यापासून पण त्याला एक पुत्र प्राप्त झाला उत्कल नावाचा. आणि एक कन्यारत्न पण झालं. हे सगळं त्याचा संसार जो आहे तो व्यवस्थित सुरू होता. आणि उत्तम जो होता त्याचा काही विवाह झाला नव्हता दुसऱ्या भावाचा. आणि एक दिवस तो शिकार करण्यासाठी हिमालयात गेला आणि त्या ठिकाणी उत्तमाचा वध केला एका यक्षाने. आणि तिथे त्याचा वध झाला. आणि अर्थात भगवंताने जशी आधीच भविष्यवाणी सांगितली होती त्याप्रमाणे त्याचा तिथे मृत्यू आला. त्यानंतर त्याची जी आई होती ती वनात गेली आणि त्या ठिकाणी तीसुद्धा जी आहे ती अग्नीच्या मुखी पडली. आणि अशा प्रकारे दोघांचाही अंत झाला. जेव्हा आपला बंधू मारला गेला आहे हे जेव्हा ध्रुवाला समजलं तेव्हा ध्रुवाला अतिशय राग आला की माझ्या या बंधूचा वध केला, ते पण एका यक्षाने केला. त्याला फार ही गोष्ट मनाला लागली. आणि मग त्याने विचार केला की आपण याचा सूड उगवायचा. आणि म्हणून त्यांनी एक रथ घेतला. त्या रथावर तो स्वार झाला. आणि अर्थात त्यांनी यक्षांच्या प्रदेशाकडे वाटचाल केली. आणि तिथे जाऊन त्यांनी आपला शंख फुंकला. शंखध्वनी ऐकल्यावरती सगळे जे यक्ष होते ते अर्थात शंखध्वनी म्हणून बाहेर आले. यक्षांच्या पत्नी घाबरल्या, परंतु यक्ष अर्थात मारलेले होते. आणि ते सगळेजण जे आहेत त्यांना त्या शंखध्वनीचा अर्थ समजला की युद्धासाठी आला आहे. आणि मग त्यांनी युद्ध करायसाठी जी आहे ती ध्रुवाबरोबर सुरुवात केली. ध्रुवाला अर्थात हेच पाहिजे होतं. ध्रुवाने अर्थात त्या सर्वांशी घनघोर युद्ध केलं. युद्धामध्ये हळूहळू असं दिसलं की यक्षांचा पराभव होत चालला होता. यक्षांचा पराभव झाल्यावरती यक्ष पळून गेले. पळून गेल्यावरती ध्रुवाने पण खूप धूर्तपणा केला. तो त्यांच्या मागे गेला नाही, तिथेच थांबून राहिला. त्याला माहीत होतं की ही लोक मायावी आहेत, तिथे पुढे गेलं तर धोका होऊ शकतो. तो बाहेरच थांबून राहिला. आणि त्याला ही पण खात्री होती की ते परत येतील युद्ध करायसाठी. आणि तसंच घडलं. परत थोड्या वेळाने सगळे जे यक्ष आहेत ते आले, परंतु आपली मायावी शक्ती बरोबर घेऊन आले होते. आणि आपल्या मायावी शक्तीने त्यांनी प्रचंड घनघोर असं युद्ध ध्रुवाबरोबर सुरू केलं. त्यांची मायावी शक्ती इतकी भयानक होती की त्या मायेमुळे सर्वत्र अंधार पसरला आणि विजेंचा कडकडाट झाला. आणि त्याच्यामधून अर्थात जलवर्षाव न होता रक्ताच्या धारा, पू, विष्ठा किंवा मूत्र अशा प्रकारचे घाणेरड्या वस्तूंचा वर्षाव व्हायला लागला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे हत्यारं आहेत जसं तलवारी असतील, परीघ असतील, मुसळ यांचा वर्षाव आकाशातून व्हायला लागला. हजारो नाग किंवा सर्प आकाशात प्रगट झाले आणि ते फुटकारं टाकत जे आहेत ते खाली येत होते. त्याच्या जोडीला अनेक हिंस्र प्राणी, सिंह, वाघ वगैरे सुद्धा झुंडीच्या झुंडी प्रल्हादाच्या दिशेने
ध्रुवाच्या दिशेने येत होत्या. आणि अशा प्रकारे हे सगळे यक्ष जे त्यांनी प्रचंड भयानक माया तयार केली आणि त्या मायेमुळे असं घडलं की सगळी पृथ्वी घाबरली आणि सर्वत्र अंधार पसरला. आणि त्यावेळेस जे ऋषी तिथे ते युद्ध बघत होते ते पण थोडेसे चकित झाले किंवा भयचकित थोडेसे झाले. आणि मग त्यांनी ध्रुवाला सांगितलं, अरे ध्रुवा बघ काय आता हे काय कशा प्रकारचं युद्ध झालं, तू आम्हाला दिसतच नाहीस कुठे गेला असते, काय माहीत आहे तुझं कसं रक्षण होणार. आता तू भगवंताचंच नाव घे. भगवंतच आता एक असे आहेत की जे अर्थात तुझं दुःख किंवा तुझं जे काही संकट आहे तेच दूर करू शकतात. कारण तुझ्यावरती ज्या प्रकारे यांनी हल्ला केला त्यातून वाचणं कठीण आहे. कारण सर्वत्र अंधार पसरला होता. ध्रुवाचा कुठे पत्ताच दिसत नव्हता, काहीच दिसत नव्हतं. आणि ऋषींना चिंता वाटली. पण ऋषींनी जेव्हा अशा प्रकारचे बोल काढले तेव्हा पुढे काय केलं, या घनघोर युद्धाला ध्रुव बाळाने कशा प्रकारे उत्तर दिले ते आता आपण आजच्या अध्यायामध्ये ऐकूया. श्रीराम समर्थ श्रीराम. भाग क्रमांक अर्थात 38 आहे, 38. श्रीराम. सर्वत्र अंधार पसरला होता. माया युद्ध सुरू केलं होतं. आपण तर ऐकलं की कशा प्रकारे विजेचा कडकडाट होत होता, कशा प्रकारे अनेक हत्यारं अनेक हिंस्र प्राणी जे आहेत ते ध्रुवाच्या दिशेने चाल करून येत होते. सगळा अंधार पडला होता आणि सगळी जी सज्जन लोक होती ते घाबरून गेली होती ते की काय होणार होतं, या ध्रुवाचं काय होणार बिचाराचं. परंतु अर्थात ध्रुव हा निश्चल होता. ऋषीने त्याला सल्ला दिला होता की तू नारायणाचं स्मरण कर. अर्थात नारायणाचं स्मरण तर त्याला होतंच, परंतु त्याचबरोबर त्याला नारायणाच्या एका दिव्य अस्त्राचं पण स्मरण झालं. आणि त्या अस्त्राचं नावच होतं नारायण अस्त्र. नारायण अस्त्र हेच ते अस्त्र होतं. आणि अर्थात ध्रुवाला ते माहीत होतं कशा प्रकारे सिद्ध करायचं. आणि त्यामुळे त्याने ते अस्त्र जे आहे ते धनुष्यावर चढवलं आणि अर्थात मंत्रजप केला, आचमन केलं ते त्याप्रकारे. त्या अस्त्राचंच वैशिष्ट्य असं होतं की फक्त धनुष्यावर लावत्या क्षणी सगळी माया नष्ट झाली. अस्त्र सोडणं हा नंतरचा भाग होता. फक्त अस्त्र लावता क्षणी सगळी मायात नष्ट झाली. कारण नारायण अस्त्र होतं, दिव्य अस्त्र होतं, साधं अस्त्र नव्हतं. सॉरी तर दिव्य अस्त्र होतं अशा प्रकारचं. आणि हे असं दिव्य अस्त्र फक्त धनुष्यावर लावलं आणि सगळी माया नष्ट झाली. अशाच प्रकारे घटोत्कचाशी युद्ध करतात. पण असंच घडलं, तो वर्णन आहेच आहे. घटोत्कचाचं संपूर्ण मायायुद्ध होतं. आणि कर्णाने ती वासवी शक्ती जी त्याला इंद्राने दिली होती फक्त धनुष्यावर लावली. लावता क्षणी सगळी माया घटोत्कचाची नष्ट झाली आणि सगळं स्पष्ट दिसायला लागलं. हे जसं घडलं तसंच या नारायण अस्त्राने घडलं. केवळ धनुष्यावरती तरी लावलं आणि सगळी माया नष्ट झाली. आणि नंतर मग अर्थात पुढे युद्ध सुरू झालं. आणि मग जेवढे म्हणून यक्ष आहेत, जे जे युद्ध करायला येतील त्या सर्वांचा एकामागे एक जो आहे तो वध होत चालला होता. एकामागे एक सगळ्यांचा वध होत होता. कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय तुटतात, कोणाचं काय होतं, कोण छिन्न विछिन्न होतं. आणि असं बघता बघता हजारो लाखो जे आहेत ते यक्ष मरत चालले होते. आणि हे सगळं चालू होतं. आणि ध्रुव तर अतिशय रागाने हे युद्ध करत होता, पेटून उठला होता. आणि त्यावेळेस अशी गोष्ट घडली की ध्रुवाचे जे आजोबा होते, पितामह हा शब्द त्याला, स्वयंभुव म्हणू, ज्यांनी बघितलं की ध्रुव हा अनेक यक्षांना मारतोय, थांबायलाच तयार नाही आहे, तेव्हा त्यांना वाटलं हे काही बरोबर होत नाही आहे. आणि त्याला त्या यक्षांची पण दया आली. आणि मग त्यांनी काही ऋषीमुनी आपल्याबरोबर घेतले आणि ते ध्रुवाकडे आले. आणि मग त्यांनी ध्रुवाला समजवायला सुरुवात केली. अरे काय करतोस वत्सा, अरे किती हा क्रोध, अरे क्रोध करणं बरं नव्हे. कारण क्रोध म्हणजे नरकाचे द्वार आहे. कारण क्रोध प्राप्त झाल्यावर आपण काही करू शकतो, कोणी काहीही करू शकतो. कारण त्या क्रोधाची तेवढी शक्ती आहे. म्हणून ते म्हणतात, बाबा रे तुझा हा क्रोध जो आहे त्याच्या तू अधीन होऊ नको. हे पापाचं दार आहे नरकाच्या. त्यामुळे हे जर तू ह्याच्यात जर गेलास तर तुझ्या ह्यातून काय
पाप घडेल ते माहीत नाही, तेव्हा सांभाळ. तुला समजत नाही तू काय करतोयस. अरे तू यक्षांचा एकामागे एक वध करतोय, त्यातले कित्येक यक्ष जे आहेत ते निर्दोष आहेत, त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. करणारा एकच यक्ष आहे आणि बाकी सगळे जे आहेत ते निर्दोष आहेत. परंतु तू कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगता, मागचा पुढचा विचार न करता क्रोधाच्या अधीन होऊन हजारो यक्षांचा वध करत सुटला आहेस. अरे हे तू जे काही करतोयस ते तुझ्या कुलाला शोभणार नाही, तुला पण शोभणार नाही. तू काय प्रकारचा तू बाळ होतास, काय आहे, आणि तू हे असं करतोस. ठीक आहे, तुझ्या भावावर तुझं प्रेम होतं हे ठीक आहे. एका यक्षाने ही चुकीची गोष्ट केली, हेही बरोबर आहे, चुकीचं केलं त्यांनी, परंतु म्हणून इतक्या लोकांचा वध करायचा. अरे तू भगवंताचा इतका चांगला भक्त ना, आणि मग तू हे सगळं असं का करतोयस. अरे एक ज्या भावाचा मृत्यू आला, ठीक आहे, त्याचं शरीर सुटलं, पण आत्मा तर अमरच आहे ना. तू हे समजून घ्यायला पाहिजे ना. हा कसलाच विचार न करता तू सरळ सरळ एकामागे एक यक्षांचा वध करत सुटलायस. अरे तू विसरलास का लहानपणी तू किती भगवंताची उपासना केली होतीस. तुला तर भगवंताने प्रसन्न होऊन परमपदसुद्धा देण्याचं कबूल केलं. तुझी भक्ती लोकांसाठी आदराचा विषय आहे. अनेक लोक तुझा आदर्श ठेवतात, तुला मार्गदर्शक मानतात, आणि तू स्वतः हे असं निंद्य कृत्य करतो. हे तुला शोभत नाही. तेव्हा तू यापासून परावृत्त हो, हे मी तुला सांगायसाठी इथे आलो आहे. हे युद्ध तू आता थांबव. अरे तू हे सगळं तुला मी सांगायची गरज आहे का, की मृत्यू हा कधीतरी येतोच, त्याला निमित्त कोणतरी असतं, परंतु तो यक्ष हा फक्त नावाला मृत्यूसाठी का हे आला. त्याचा मृत्यू ठरलेला होता म्हणून झालेला आहे. जसं तुला भगवंताने आधीच सांगितलं होतं ना भविष्य, की तुझ्या भावाला मृत्यू येणार आहे आणि तुझी आई पण मागोमागच काही दिवसामध्ये अग्नीच्या बक्षस्थळी पडणार आहे. हे सगळं तुला भगवंताने सांगितलं होतं ना. मग असं असताना पण तू इतका क्रोध का करतोयस. कारण ते त्याचं विधिलिखित होतं. त्याला कारण फक्त नाममात्र हा यक्ष आहे, आणि तो सुद्धा केवळ एक यक्ष, हे लक्षावधी हजारो यक्ष नव्हेत ज्यांचा तू विनाकारण वध करत सुटलायस. ते हे तू समजून घे. आणि आता हे युद्ध थांबव. कोणाचं आयुष्य किती असावं, कोणाचं आयुष्य काय असावं, हे सगळं ठरलेलं आहे, आणि त्याप्रमाणे हे फक्त घडत चाललं आहे. हे सगळं भगवंताने आधीच ठरवून ठेवलेलं आहे, आणि त्याच्या त्या कर्माप्रमाणेच ते सगळं घडतं पण आहे. जसे भगवंत सर्वांपासून हे करूनसुद्धा अलिप्त आहे, तसं आपण अलिप्त राहायला शिकायला पाहिजे. तुला जे वाटतं की यांनी असं केलं आणि आता मी असं करेन, हेच चुकीचं आहे. असं काही तू समजू नकोस. आणि बाबा रे, हे सगळं समजून जा आणि कृपा करून आता युद्ध थांबव. अरे हे सगळे जे यक्ष आहेत ते कुबेराचे सेवक आहेत, लक्षात ठेव. असं करण्याने कुबेराला पण काय आनंद होणार नाही, त्यालाही दुःखच होईल ना. दुःख सुद्धा एक वेळ परवडलं, पण जर त्याला क्रोध आला तर तुला शापाला पण त्याच्या कदाचित सामोरं जावं लागेल. तेव्हा तू असं करू नकोस. हे युद्ध थांबव. अरे तू हे सगळं विसरलास का, की तू किती प्रार्थना केलीस भगवंताची, कशा प्रकारे केलीस, तुझ्यासाठी ध्रुवपद ठेवलेलं आहे, हे सगळं तुला माहीत आहे, पण तू विसरलास का आता हे सगळं, का असं करतोयस. हे सगळं आठव, केलेली भगवंताची भक्ती आठव. हे तुला आठवलं तर तू हे सगळं कर्म थांबवशील. तेव्हा आत्ताच्या आत्ता तू काही कर, पण तुझा क्रोध आवर, अन्यथा तुझा नक्कीच जो आहे तो अधःपात होईल, आणि तुझा अधःपात झाला तर फार दुःख होईल मला. आणि म्हणून तू विवेकी आहेस, क्रोधाच्या अधीन होऊ नकोस. विवेकी लोक जे ते अधीन होत नाही. आला क्रोध तरी ठीक आहे, थोडा वेळ आला, परत आपण नॉर्मल्सीला आलं पाहिजे ना. त्याला विवेक म्हणतात. क्रोध येऊ शकतो, येतो, पण आल्यावरती गेला पण पाहिजे ना. जर गेला तर ठीक आहे, नाही गेला तर मग आपलं काय खरं नाही. किती चुकीच्या गोष्टी आपण करू आपल्यालाच माहीत नाही. म्हणून क्रोधाच्या अधीन होऊ नका. कधीतरी आला तर थोडा तर ठीक आहे, पण नंतर त्याला आवरा, आणि मग आपण आपलं जे काय
नेहमीचं जीवन आहे तसं जगलं पाहिजे. आणि तू तर हे काय करतोयस, लाखो लोकांचा संहार केलास. अरे कुबेर हा भगवान शंकराचा सखा आहे, हे तुला माहिती आहे का? त्यांचा सेवकच आहे. आणि म्हणून तू अशा या कुबेराचा एक प्रकारे मोठा अपराध केलास, हे लक्षात ठेव. आणि जोपर्यंत त्याला या गोष्टीचा क्रोध येत नाही तोपर्यंतच ठीक आहे. त्याला क्रोध यायची आत तू हे थांबव आणि त्यांची स्तुती कर आणि त्यांना प्रसन्न करून घे, नाहीतर तुझं काय खरं नाही. अशा प्रकारे ह्या स्वयंभू मुनींनी ध्रुवाला येऊन समजावलं. अशा प्रकारे हा उपदेश करतायत ते. आणि अर्थात उपदेश केल्यावरती ध्रुव ऐकत होता हे सगळं. काय प्रकारे मला आजोबांनी उपदेश केला, काय करतात, सगळा उपदेश त्याने ऐकला. आणि अर्थात उपदेश झाल्या पहिलं काम ध्रुवाने केलं असेल तर आपलं धनुष्यबाण तरी खाली ठेवलं. धनुष्यबाण खाली ठेवलं आणि आपल्या आजोबांना म्हणजे स्वयंभू म्हणून त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाला, खरंच आपण माझ्यावर किती मोठे उपकार केलेत आजोबा. आपण मला जे काय सांगितलं त्याच्यामुळे महान जे पाप आहे ते माझ्याकडून घडत होतं, अजून घडणार होतं. किती काय घडलं असं माहीत नाही, परंतु आपण मला वेळेस सावध केलं. आणि महापाप अजून होणार होतं, त्यापासून मी वाचलो आहे. खरंच अध्यात्म मार्गामध्ये ही गोष्ट खरीच आहे की किती जरी आध्यात्मिक प्रगती केली तरी कधीतरी एखाद दिवशी एखादी गोष्टसुद्धा आपल्याला खाली घेऊन येऊ शकते. हे खरोखर जे अध्यात्म मार्गात सांगितलं, निसरडा मार्ग आहे सांगितलं आहे की तुम्ही कितीही प्रगती करा, प्रगती करायला वेळ लागतो पण खाली यायला अजिबात वेळ लागत नाही. घसरगुंडी आहे, घसरगुंडीवर चढायला वेळ लागतो, उतरून खाली यायला काहीच वेळ लागत नाही. सापसिडीचे कुठे साप बसलेत आपल्याला दिसत नाही आहेत. त्यामुळे कधी एखादा साप आपल्या जवळ येईल आणि त्याच्या तोंडातून आपण परत खाली येऊ, जसं खेळामध्ये येतो तसं या अध्यात्म मार्गामध्ये पण स्पष्ट इशारा दिला आहे. अनेकांनी सांगितलं, बेलसरीने तर स्पष्ट सांगितलं की अध्यात्म मार्ग अत्यंत निसरडा आहे, तुम्ही सांभाळून राहा. प्रगती होते, हळूहळू होते, पण खाली यायला वेळ लागत नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि म्हणूनच स्वयंभू म्हणून सुद्धा जे आहे ते या नातवाला खूप उपदेश केला, बाबा तू खाली येशील, सगळं वर मिळवलं, हे मिळवलं, सगळं पाण्यात जायचं सगळं. कारण नाही ते कर्म घडलं तर त्या कर्मासाठी परत एखादा जन्म घ्यावा लागेल. अढळपद राहिलं एकीकडे. आणि म्हणूनच हा जो ध्रुव आहे, या ध्रुवाला हे सगळं नंतर लक्षात आलं. म्हणून ध्रुवाने पहिल्यांदा त्या आपल्या आजोबांचे आभार मानले, म्हणा तुमच्यामुळे माझं धर्मसंकटात मी वाचलो, नाही तर मी खरोखर सर्वच्या सर्व लोकांचा वध केला असं. नारायण अस्त्र लावलंच होतं, त्यामुळे वध सगळ्यांचा निश्चित होतं. कोणीही त्यातून वाचलं नसतं, 100% खात्री. आणि पापापासून मी तर वाचलो. व त्यानंतर अर्थात स्वयंभू म्हणून निघून गेले. पण स्वयंभू म्हणून जो आणखीन एक त्याला सल्ला दिला की कुबेराची प्रार्थना कर. कुबेराचा तू मोठा अपराध केलास, कारण त्याचे हे सगळे अनुयायी आहेत, तेव्हा त्याची तू प्रार्थना कर. जोपर्यंत तो क्रोध त्याला आला नाही तोपर्यंतच कर. आणि अर्थात लगेचच ध्रुवाने जे आहे ते कुबेराची पण प्रार्थना केली मनपूर्वक. तो म्हणाला, महाराज मी लहान आहे तसा आणि क्रोधाच्या अधीन झाल्यामुळे मी तुमच्या अनेक अनुयायांची निर्घुण हत्या केली, मला क्षमा करा. अर्थात कुबेर जे आहेत ते त्याच्यावरती प्रसन्न झाले. ते म्हणाले की मला तुझं कौतुकच वाटतं. भले तू हजारो याचा यक्षांचा वध केलास, पण तू अत्यंत कठीण गोष्ट केलीस म्हणून मला तुझं कौतुक वाटतं. कठीण गोष्ट कुठली? तू वैरभावना सोडून दिलीस. ही कठीण गोष्ट नाही का? लोक वैरभावना अगदी पिढ्याने पिढ्या चालते काय काय ठिकाणी. तर असं म्हणतात की काही लोकांमध्ये खानदानी वैर असतं. एक पिढी गेली तरी दुसऱ्या पिढीत चालू होतं, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत जातो. क्षुल्लक कारण, पण असं पिढ्यानपिढ्या पण वैर असतं. आणि म्हणून कुबेर म्हणतात की मला तुझं कौतुक वाटतं की वैरभावना सोडणं हे कठीण असतं. एखाद्या माणसाने आपला अपमान केला तर आपण म्हणतो कधी कधी ना,
6 तुला बघून शिबी मारतो आपण काहीतरी, माहीत नाही काय मारेल ती, परंतु अशा प्रकारे आपण वल्गर काहीतरी बोलतो आणि म्हणतो की तुला मी दाखवीन कधीतरी वेळ आल्यावर, येऊ दे वेळ. म्हणजेच ही भावना आपण मनामध्ये ठेवतो, क्रोधाची, द्वेषाची, आणि ही घातक असते. ही भावना राहता कामा नये. ती राहिली तर आपली प्रगती होणार नाही. पण ती कठीण पण आहे अशा प्रकारची भावना सोडून देणं. आणि कठीण आहे तरी पण तू सोडून दिलीस याचं मला कौतुक आहे. भले तू थोडा काळ ती धारण केलीस, पण सांगितल्यावरती परावृत्त पण झालास ना. ही कठीणच गोष्ट होती. कुबेराला माहीत होतं की फार कठीण गोष्ट आहे. भले भले लोकांनी ही सोडलेली नाही आहे. आणि ध्रुव तसा तरुणच आहे, आणि तरी पण त्यांनी आजोबांनी उपदेश केला आणि त्यांनी लगेच ऐकला. आता आपले आजोबा आजी आपल्याला, आपले आईवडील आपल्याला कितीतरी उपदेश करतात, आपण काय ऐकतो किंवा काय ऐकल्यापूर्वी मला माहीत नाही. बघा प्रत्येकाने, किंवा आपली मुलं आपला उपदेश किती ऐकतात माहीत नाही. परंतु हा कठीण असलेला जो उपदेश होता तो तू ऐकलास, म्हणून मला तुझं कौतुक आहे. मी तुझ्यावर आनंदित झालो आहे, संतुष्ट झालो आहे, कारण तुला हे लक्षात आलं. म्हणून मी आता फक्त संतुष्ट झालेलो नाही आहे, तर मी तुला आता वर देऊ इच्छितो. भगवंत तुझं नक्कीच मंगल करतील यात शंकाच नाही, किंवा केलेलंच आहे त्यांनी. परंतु तरी पण मलासुद्धा तुला असं वाटतं की एखादा वर द्यावा. खरं पाहिलं तर तुझ्याकडे इतके सगळे चांगले गुण आहेत, तुला भगवंताने आधीच वर दिला की तुला अढळपद मिळेल. मी पामर तुला काय वर देणार. परंतु माझ्या मनात अशी इच्छा आहे की इतका गुणी जर आहेस तू, तर तुला वर मिळायला पाहिजे. आणि म्हणून तू एखादं वरदान माग. बोल तुला काय पाहिजे. प्रसन्न झालेला देव जो होता तो कुबेर होता, लक्षात ठेवा. लक्ष्मी आणि कुबेर असे देव प्रसन्न झाले तर माणसाला काय मागायचं ते भान राहायला पाहिजे. लक्ष्मीकडे आपण लक्ष्मी मागू शकतो, कुबेराकडे तर काय देवांचा खजिनदार. नाही नाही, साधारणपणे असं मोह होऊ शकतो ना की देवांचा कुबेर आहे, देवांचा कोषाध्यक्ष आहे, माग म्हणतोय. आणि अजूनही ध्रुव जर तो राज्य करतोच आहे ना, त्यांनी काही संसाराचा त्याग केलेला नाही आहे. विषयांचा भोग भोगतच होता 36,000 वर्ष. पण असं असूनसुद्धा मात्र त्याची विवेकबुद्धी नक्कीच जी आहे ती चालत होती व्यवस्थित. आणि म्हणून ध्रुवानी त्याला सांगितलं, ठीक आहे, आपण एवढं जर मला वर देऊ इच्छिता तर मी नक्कीच स्वीकारेन. कारण त्याचा आग्रह होता, तुम्ही घ्या काहीतरी वर घे. तो म्हणला मला काय नको, तुम्ही माझ्या आनंदित झाला ह्याचाच मला आनंद आहे, मला काही नको. परंतु तो म्हणत नाही, घे वर घे, माझी इच्छा आहे. तेव्हा तो म्हणाला हरकत नाही, तुमची इच्छा आहे ना, ठीक आहे, मी वर मागतो. मला एकच वर पाहिजे. काय वर पाहिजे बोल, तुला काय पाहिजे बोल. मला फक्त एकच वर पाहिजे, ते म्हणजे मला भगवंताचं स्मरण नित्य राहो. भगवत स्मृती मला हवी आहे. कारण याची जर आपल्याला स्मृती राहिली भगवंताची, तर मग हा संसार आपण नक्कीच पार करू शकतो. कारण पार करण्यासाठी भगवंताच्या ह्या नामाची आपल्याला गरज आहे, भगवंताची अनुसंधानाची आपल्याला गरज आहे. आणि ते गरज आहे हे आता माहिती आहे, परंतु संसाराचं एखादं काम सुरू केलं की आम्ही सगळं विसरतो. इतकी संसाराची आणि भगवंताची माया आहे. त्यामुळे तो काय म्हणाला की मी हे सगळं करतोय, पण हे करत असताना सुद्धा मला त्याचं स्मरण राहिलं पाहिजे नित्य. क्षणभर पण विसर पडता कामा नये. की आम्ही जेव्हा इतर काही कामं करतो किंवा इतर विशिष्ट प्रकारचं काम करतो तेव्हा आम्हाला काही आठवत नाही. असं होऊ शकतं, ब्लँक. उपासना आठवत नाही, महाराज आठवत नाहीत, नाम आठवत नाही, काही आठवत नाही. आमचं काय जे असेल ते, तो विषय असेल किंवा अन्य काही. पण तसं होता वास्तविक पता कामा नाही. तिथे आपल्याला आपलं नाम आणि आपले भगवंत, आपले गुरु आठवायला पाहिजे. पण तसं होणं कठीण आहे. आणि म्हणून तर ध्रुवानी जो वर मागितला तो हा मागितला की मला भगवंताचं नित्य स्मरण राहो, सतत स्मरण राहो प्रत्येक काम करताना. कारण अजून किती हजार वर्ष राज्य करायचं माहीत नाही, अनेक प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत. त्यातली ही एक गोष्ट झाली तर इतका क्रोध आला. अजून किती वर्ष करायचं माहीत नाही आहे. आणि म्हणून त्याने हा वर मागितला की मला
भगवत स्मृती हवी आहे, नित्य हवी आहे. असा वर मागितल्यावर तर कुबेराला अतिशय आनंद झाला आणि मग त्याने अर्थात त्याला तो हवा असलेला वर दिला. आणि मग बघता बघता कुबेरसुद्धा जे आहेत ते अंतर्धान पावले. अशा प्रकारे हा एक भाग थोडासा संपला. थोडासा त्याला वरप्राप्ती झाली, कुबेर आनंदित झाला, आजोबा खुश झाले, यक्षही आनंदित झाले की सगळे यक्ष अन्यथा त्या दिवशी संपणारच होते. यक्षाचं संपूर्ण कुळच कदाचित संपलं असतं, परंतु त्यांचाही जीव वाचला. यानंतर ध्रुव अर्थात परत आपल्या राजधानीकडे आला आणि नित्य कारभार करायला लागला. तिथे आल्यावरती सुद्धा त्यांनी अर्थात अनेक प्रकारचे यज्ञ केले आणि अर्थात त्या यज्ञाच्या मुख्य देवता अर्थातच भगवंत होती. त्यानंतर अर्थात त्याचं राज्य करण्याचा जो काय भाग होता तो पुढे सुरू राहिला, पण राज्य करत असताना तो भगवंताला कधीही विसरला नाही. कारण असाही तो विसरत नव्हताच, परंतु आता तो वर प्राप्त झाली, त्यामुळे तो भगवंताला कधीच विसरला नाही. त्याला प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसत होता. या वरामुळे हे घडलं की पूर्वी पण तो भगवंताला आठवत होता, नाही असं नाही, पण पूर्वीच्या वेळेस जसं यक्षाने भावाला मारल्यावर त्याला राग आला आणि यक्षानं मारायला निघाला, पण आता असं घडत नव्हतं. आता त्याला प्रत्येक ठिकाणी परमेश्वरच दिसायचा. प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला परमेश्वर दिसायला लागला. हा फरक त्याच्यामध्ये झाला. आणि मग अशा प्रकारे हे वरदान प्राप्त करून तो अर्थात आपलं राज्य जे आहे तो राज्य शकट जो आहे तो चालवायला लागला. ध्रुवाची इतकी चांगली भक्ती होती की सगळी प्रजा त्याला पित्या समान मानायची. आणि अर्थात सर्व ऐश्वर्यांचा भोग घेत असताना सुद्धा त्यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बघितला आणि अशा प्रकारची दृष्टी ठेवून त्याने 36,000 वर्ष राज्य केलं. 36,000 वर्ष त्यांनी सर्व सुखांचा उपभोग घेतला, सर्व प्रकारचा आनंद लुटला, पण तरीसुद्धा भगवंताला तो कधीही विसरला नाही. अनेक यज्ञ आदी कर्ममध्ये केलीच केली, तो प्रश्नच नाही, परंतु इतरसुद्धा राज्याला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या असतीलच, पण त्या करताना सुद्धा तो भगवंताला कधीही विसरला नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्या हातून घडला. आणि अशा प्रकारे बघता बघता 36,000 वर्ष पूर्ण झाली. मग त्याला आता लक्षात आलं की आपण 36,000 वर्ष बघता बघता आपली झालेली आहेत. आता आपल्याला पुढच्या भागाकडे वळायला पाहिजे. आता आपला पुढचा जो भाग आहे तो आपल्याला करायला पाहिजे. आपलं काम झालेलं आहे. 36,000 वर्ष भगवंताने सांगितलं होतं की तू हे पृथ्वीचं राज्य जे आहे ते उपभोगशील, ती आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे घडलेलं आहे. तेव्हा आता पुढचा भाग आहे तिथे आपण वळायला पाहिजे. आणि मग अर्थात त्याने आपला जो मुलगा होता पुत्र उत्कल याला त्याने बोलवलं. म्हणला, बाबा रे, आता हे सगळं माझं काम झालेलं आहे इथलं पृथ्वी तलावरचं. आता ह्याच्या पुढचा भाग जो आहे राज्याचा तो तू सांभाळ. हे सगळं राज्य आता मी तुला देत आहे. संपूर्ण राज्यकारभार धर्माने चालव. ज्या प्रकारे मी धर्म पाळला, धर्म मानला, धर्म राबवला, त्या प्रकारे तू सुद्धा करावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारे त्याने त्याला उपदेश पण केला थोडा आणि सगळा राज्यकारभार तो त्याला देऊन टाकला. सगळा राज्यकारभार त्याने दिला, तो मुक्त झाला. मग त्याने विचार केला की आता अर्थात आपला हा भाग संपलेला म्हणजे वनात जायला हरकत नाही. वानप्रस्थाश्रम आता आपला सुरू करायला हरकत नाही, कारण गृहस्थाश्रम संपलेला आपला. आणि मग त्यासाठी त्याने अर्थात बद्रिकाश्रमाकडे त्यांनी वाटचाल केली, कारण भगवंताचा भक्त होता, विष्णूंचा. आणि भगवान विष्णूंचं जे आहे असं म्हणलेलं आहे की कायमस्वरूपी जे निवास जी काही स्थानं आहेत त्याच्यामध्ये एक बद्रिकाश्रम आहे की ज्या ठिकाणी त्यांचा कायम आहे मुक्काम असं मानलं जातं. आणि म्हणून त्यांनी सुद्धा विचार केला की आता जे काही आपल्याला जप तप करायचे ते आपण बद्रिकाश्रमात जाऊया. उद्धव पण बद्रिकाश्रमातच गेले होते,
आणि त्याला पण भगवंताने हेच सांगितलं होतं की माझ्या उपदेशावरती तू अंमलबजावणी करण्यासाठी बद्रिकाश्रमात जा. असाच उपदेश त्यांनी उद्धवाला पण भगवंतांनी शरीर सोडण्यापूर्वी केला होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग केला आणि मग तो अर्थात बद्रिकाश्रमाकडे निघून गेला. यथावकाश तो तिथे गेला आणि मग पवित्र जलस्नान त्यांनी केलं. सगळा देह आणि इंद्रिय शुद्ध केली. एक आसन घेतलं आणि आसन घेऊन अर्थात भगवंताचं ध्यान करायला त्यांनी सुरुवात केली. समाधी त्यांनी निर्विकल्प घेतली. सविकल्प आणि निर्विकल्प दोन प्रकार आहेत. सगळ्यात कठीण निर्विकल्प. सविकल्प थोडी सोपी आहे असं मानलं जातं. मुळामध्ये ध्यान करणंच किती कठीण. समाधी तर त्याचा पुढचा भाग आहे. ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आपण ऐकलेलं तर आहे कसं करतात ते भागवतात सांगितलं आहे. आपण तो ऐकलेला पण आहे. फक्त ध्यान करून बघा किती सोपं आहे आणि किती कठीण आहे हे तुम्हाला समजेलच. आणि त्याच्या पुढचा भरपूर पुढचा टप्पा आहे तो हा भाग सगळा. पण मुळात ध्यान करणंच तसं म्हणलं तर खूप सोपं पण आहे आणि म्हणलं तर खूप कठीण पण आहे. कृपा पाहिजे आपल्या गुरूंची किंवा भगवंताची कृपा पाहिजे तसे ध्यान करणं हे शक्य नाही आहे. परंतु ध्यान मार्गातूनच हे सगळे जे लोक आहेत ते पुढे गेलेत. ह्याही बघा भाग. आधीच्याही कथा आपण ज्या ऐकल्या त्यात सुद्धा सगळे परमेश्वराकडे जात असताना त्यांनी सगळ्यांनी ध्यानच केलं. अलीकडच्या काळामध्ये अर्थात ज्ञानदेवांचं उदाहरण आहे. त्यात आपण ऐकतोच, इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानी आहे ना. ज्ञानेश्वरांनी पण समाधीच लावली होती, समाधी घेतली होती. निर्विकल्प हे प्रत्येक संत महंत साधू योगी हे अशा प्रकारे सगळे पुढे जातात. आणि तोच भाग जो आहे तो अर्थात या ठिकाणी ध्रुव पण करत होता. ध्रुवानी पण त्या आधीच्या सगळ्या क्रिया केल्या. इंद्रिय शुद्ध केली, देह शुद्ध केला, सगळं काय केलं. प्राणायाम केला, योगमार्गाने थोडीशी उपासना केली. हे सगळं केलं आणि नंतर ध्यान धारणा केली आणि शेवटी निर्विकल्प समाधी लावली. अशा प्रकारे ध्रुवानी जे आहे ते हे निर्विकल्प समाधी त्यांनी घेतली किंवा ठेवली त्यांनी शरीराची अवस्था. बराच वेळ तो या समाधी अवस्थेमध्ये होता. निर्विकल्प समाधीमध्ये असं म्हणतात की मनुष्य कितीही दिवस राहू शकतो. ते त्या योग्यावरती अवलंबून आहे. कितीही दिवस राहता येतं. त्याच्या शरीराला कुठल्याही प्रकारचं काहीही होत नाही. त्याचं शरीर मेंटेन राहतं असंही म्हणलं आहे. डिपेंड त्या योग्यावरती पण अवलंबून आहे की त्याची मनात काय इच्छा आहे आणि परमेश्वरावर. परंतु अशा प्रकारे कितीही वर्ष शरीर राहू शकतं समाधीमध्ये. आणि अशा प्रकारे या ध्रुवाने ही समाधी लावली होती. तो समाधीस्थ होऊन बसला होता. तो सगळं जग विसरला होता. मी ध्रुव आहे हे तो कधीच विसरला होता. असं विसरल्याशिवाय ध्यानच लागणार नाही. निर्विकल्प नव्हे सविकल्प पण लागणार नाही. कारण देह भावनाच कमी झाली पाहिजे त्याशिवाय ध्यानच होत नाही. आणि अर्थात ध्रुवाची ही भावना कधीच गेली होती आणि म्हणून तर त्याचं ध्यान निर्विकल्प लागलं होतं. आणि अशा प्रकारे ध्यान करत असतानाच आकाशामध्ये अतिशय सुंदर असं एक विमान जे आहे ते खाली उतरलं. त्याचा दिव्य प्रकाश होता त्या विमानाचा. सगळ्या दिशा ज्या आहेत त्या उजळवून टाकल्या होत्या. जणू काही पौर्णिमेचा चंद्र उगवला. आणि अर्थात हे अशा प्रकारे जेव्हा त्याच्या नजरेसमोर इतका दिव्य प्रकाश आला तेव्हा त्याने डोळे उघडून बघितले की काय एवढा उजेड कसला आलाय, काय आहे. त्याने बघितलं की एक अतिशय सुंदर असं विमान खाली येत आहे. विमान यथावकाश खाली आलं. त्या विमानाच्या बरोबर विमानामधून 2 देव त्यांनी खाली उतरताना बघितले. त्या दोन्ही देवांना अर्थात 4 हात होते जसे भगवंताला होते.
आणि हातामध्ये अर्थात ती सगळी आयुधं होती. आणि अर्थात ते जे सेवक जे होते ते अतिशय तरुण होते, किशोर अवस्था त्यांची होती. त्यांचं दिसण्याचा जो भाग आहे तो भगवंतासारखाच होता. भगवंताचं जसं वर्णन तसं यांचं वर्णन. आणि म्हणून त्याला क्षणभर हे समजेना की हे कोण आहेत, भगवंत आलेत का भगवंताचे सेवक आहेत की कोण आहेत. हे ध्रुवाला पण काय समजलं नाही. तो बघत राहिला की काय प्रकार आहे. आणि म्हणून तो कितीतरी वेळ काही न करता फक्त बघत होता. पण त्याला वाटलं कदाचित भगवंतच असतील, कारण त्यांचं रूप अर्थात भगवंतासारखंच होतं. पण नंतर त्याला लक्षात आलं की भगवंत नाही तर भगवंताचे पार्षद आलेत. अर्थात भगवंताच्या पार्षदांचं रूप सुद्धा भगवंतासारखंच असतं असं वर्णन भागवतामध्ये आहेच आहे. ते भगवंतमयच आहेत. अर्थात त्यांनी मग फक्त एकच गोष्ट केली की भगवंताचं नाम त्यांनी मुखात घेतलं आणि त्यांच्या चरणाशी जाऊन उभा राहिला शांतपणे. अर्थात जे भगवंताचे हे जे दोन पार्षद होते, सुनंद आणि नंद, हे त्यांचे दोन पार्षद होते. अर्थात भगवंताचे प्रिय पार्षद ते पण होते. ते त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, ध्रुवा, 5 वर्षाचा असताना तू तपश्चर्या केली होती, केवळ वय वर्ष 5. आणि त्यावेळेस अशा प्रकारे तपश्चर्या तुम्ही केली की या जगाचे नियंते जे आहेत भगवंत तुम्हाला प्रसन्न झाले. आणि या भगवंताचे आम्ही सेवक आहोत, त्यांचे पार्षद आम्ही आहोत. ओळख करून दिली फॉर्मली अर्थात. परंतु ध्रुवाला हे लक्षात आलं होतं की भगवंत आलेले नाही. 2 जण आले म्हणजे नक्कीच पार्षद आहेत भगवंताचे. तो काही न बोलता त्यांच्या तिथे उभा होता. आणि मग अर्थात त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यांचे पार्षद आहोत आणि मुख्य म्हणजे तुला इथून घेऊन जाण्यासाठी आम्हाला, कारण तू जो वरदान मिळवलेलं आहेस त्या वरदानाला अनुसरून असा आता तुला एक लोक मिळणार आहे जो अतिशय दुर्लभ आहे इतरांना, की सप्तर्षी सुद्धा तिथे पोचू शकत नाहीत. ते खालून बघतात, एवढे परमज्ञानी आहेत. सगळे सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र हे सगळे सुद्धा त्या भोवती प्रदक्षिणा घालत असतात. इतका तो पवित्र धाम आहे. आणि अशा या धामात तुला नेण्यासाठीच मला हे भगवंतांनी पाठवलेलं आहे. ध्रुवा, आजपर्यंत तुझ्या वंशातला कुठलीही व्यक्ती या पदापर्यंत पोचलेली नाही. तू एकमेव अद्वितीय आहेस. असं हे भगवंताचं परमधाम आहे, लक्षात ठेव. सगळ्या जगाला वंदनीय आहे. आणि त्या ठिकाणी तुला घेऊन जाण्यासाठी मला भगवंतांनी सांगितलं आणि हे विमान त्याच्यासाठी आलेलं आहे. तेव्हा आता शीघ्र वेळ न दवडता तू या विमानामध्ये बस आणि आपण त्या लोकांमध्ये जाऊया. अशा प्रकारे भगवंताच्या पार्षदांनी ध्रुवाला सांगितलं. अर्थात ध्रुवाच्या जागी आम्ही असतो काय केलं असतं, आम्ही उडी मारून त्या विमानात बसलो असतो नाही का पटकन. काय आता भगवंतांनी निरोप पाठवला आहे आणि स्वतः पार्षद सांगतायत की तू असं केलंस, तू तसं केलंस, आता ये तुझ्यासाठी विमान आलं. आम्ही लगेच धावतच गेलो असतो, चला काम झालं. पण फरक बघा, हाच तर फरक आहे की ध्रुवाने असं केलं नाही. ध्रुवाने पार्षदांनी म्हणलेलं सगळं छान ऐकून घेतलं शांतपणे, त्यांना वंदन केलं आणि नंतर त्यांनी पहिलं काय केलं असेल तो स्नान करायला गेला. बघा हा फरक आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट जर अशा प्रकारे मिळाली तर आपण आनंदात वेडे होऊ. आपण काय सगळं विसरून जाऊ, काय करायला पाहिजे, काय सगळी फॉर्मॅलिटी सगळं विसरून जाऊ. पण ध्रुवाने असं केलं नाही. त्यांनी त्यांना वंदन केलं पार्षदांना आणि नंतर अर्थात त्यांनी स्नान केलं पहिल्यांदा. नंतर स्नान केल्यानंतर संध्या वगैरे जी काय करतात नित्य, ती सगळी कर्म त्यांनी व्यवस्थित केली. शुचिर्भूत झाला तो. चांगल्या प्रकारचे कपडे आणि अलंकार त्याने धारण केले. आणि नंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट केली. आता कदाचित हा भाग आम्ही पण करू. अरे आम्हाला कुठे जायचं असेल तर आम्ही चांगला आंघोळ करू, चांगले कपडे घालू, अजून काय कोणी एखादा परफ्यूम मारेल शरीराला आपला वास येऊन म्हणून असं सगळं करू आम्ही. पण त्याने असं नाही केलं. त्यांनी स्नान संध्या आधी केली आणि नंतर पुढे महत्त्वाचा भाग काय केला तर तो ज्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये होता त्यावेळेस
तिथे अनेक ऋषी आणि मुनी होते. तो त्या सर्वांकडे गेला, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. किती महत्त्वाचा भाग आहे बघा. तो कधीही विसरला नाही की आपण काम करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. हे पण त्यांनी केलं. सर्व ऋषी मुनींचा आशीर्वाद घेतला आणि नंतर मग त्यांनी पुढे जायचं ठरवलं. बघा ह्याला किती महत्त्व आहे. आणि भगवंतांनी पण अशाच प्रकारे सगळ्या गोष्टी केल्यात. भगवंतांनी पण हे सगळे प्रोटोकॉल मानव जन्म घेतल्यावर पाळलेलेच. जेव्हा प्रभू रामचंद्र जिथे सीतेचं हे लागलं होतं, स्वयंवर लागलं होतं, त्या ठिकाणी गेले होते, तेव्हा सुद्धा त्यांनी स्वयंवरात तोपर्यंत भाग घेतला ना जोपर्यंत त्याला विश्वामित्र म्हणाले नाहीत. खरं पाहिलं तर धनुष्याला त्या बाण लावणं हे नक्कीच शक्य झालं असतं प्रभू रामचंद्रांना, काही मोठी गोष्ट नव्हती. पण ते शांतपणे बघत होते की कोण काय करतंय. सीतेला प्राप्त करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आले होते. रथी, महारथी, राक्षस, देव, कोण नाही आले, सगळे लोक आले होते आणि सगळे एकामागे एक येऊन प्रयत्न करत होते. रावण पण आला होता, त्याचंही गर्भहरण झालं, त्यालाही ते धनुष्य उचलता आला नाही, तो खाली पडला. अशा अनेक गोष्टी घडल्या. अशा अनेकांचं त्या ठिकाणी जे आहे ते गर्भहरण झालं म्हणा किंवा त्यांचा थोडा अपमान पण झाला. आणि हे सगळं होत असताना प्रभू रामचंद्रांची नक्की शक्ती होती हे करण्याची, पण ते उठले नाहीत. ते शांतपणे बसून राहिले होते. जेव्हा त्यांना विश्वामित्र म्हणाले की तुम्ही आता हे बघा आणि तुम्ही आता हे करा, तुम्ही आता धनुष्याला बाण लावा, कारण हे तुम्हीच करू शकता. जेव्हा विश्वामित्रांनी त्यांना असं सांगितलं तेव्हा ते उठले आणि धनुष्याला बाण लावायला गेले लगेच. आता मला सांगितलं आहे गुरुनी. उठल्यावरती पहिलं काम त्याने केलं, ऋषीवरांना मान देऊनी उठले प्रभू रामचंद्र. असं सुंदर गाणं आहे की तिथे जमलेल्या सर्व ऋषीवरांना प्रभू रामचंद्रांनी वंदन केलं, आपल्या गुरूंना वंदन केलं, त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, त्यांचा आशीर्वाद घेतला. म्हणाले महाराज आपला आशीर्वाद मला पाहिजे, मग मी हे बाण लावण्याचा भाग करू शकेन. अर्थात अशा प्रकारे आशीर्वाद दिल्यावरती, तो आशीर्वाद घेतल्यावरती मग प्रभू रामचंद्रसुद्धा जे आहे ते नंतर धनुष्याकडे वळाले, शिवधनुष्याकडे. अशी कथा आहे. म्हणजे बघा, जे थोर पुरुष असतात ते नेहमी असं करतात, ते कधी उतावेळपणे एखादी गोष्ट करत नाही. अर्जुनाने पण तेच केलं होतं. द्रौपदीचा जो जिथे स्वयंवर होतं त्यावेळेस ते सुद्धा बसून राहिले होते. जेव्हा कृष्णाने सांगितलं की जा आता, तेव्हा कृष्णाला वंदन केलं अर्जुनाने. असाच गेला नाही, कृष्णाला वंदन केलं, म्हणला भगवंता तुझा आशीर्वाद दे मला. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग त्याने पुढचा भाग केला, स्वयंवर जिंकलं. आणि हे सगळे सत्पुरुष असतात ते हे अशा प्रकारे वागतात. म्हणून आपणही लक्षात ठेवलं पाहिजे की नेहमी आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांना, आपल्या देवतेला, आपल्या गुरूंना आपण नेहमी वंदन केलं पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, मग आपण पुढे गेलं पाहिजे. ह्याला फार महत्त्व आहे. आणि ध्रुवानी पण हेच केलं. ध्रुवानी सुद्धा सर्व तिथल्या बद्रिकाश्रमात राहणाऱ्या मुनींना प्रणाम केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि नंतर सुद्धा तो विमानात चढला नाही, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे अजून एक गोष्ट केली, त्यांनी त्या विमानाची पण पूजा केली. बघा काय ध्रुव किती कशा प्रकारची व्यक्ती होती बघा. की भगवंताची पूजा केली तर आश्चर्य नाही, मुनींची पूजा केली तरी आश्चर्य नाही, स्नान संध्या केली तरी आश्चर्य नाही, पण सगळ्यांचं सगळं झाल्यावर सुद्धा त्या विमानात चढण्यापूर्वी विमानाची पण प्रदक्षिणा घालून पूजा केली. ही आपली संस्कृती आहे, हा आपला धर्म आहे. प्रत्येक गोष्टीला वंदन करतो आपण, प्रत्येक गोष्टीला. ही आपली संस्कृती, हा आपला धर्म आहे. हे व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण पवित्र मानतो, आणलेल्या प्रत्येक गोष्टीला आपण पवित्र बनवतो आणि मग देवाला अर्पण करतो. हे व्हायला पाहिजे. आणि त्यांनी ते केलं. त्यांनी
त्या विमानाला सुद्धा पूजा केली त्याची, त्याला प्रदक्षिणा घातली आणि नंतर अर्थात पार्षदांना परत एकदा प्रणाम केला. आणि मग त्याने विचार केला की आता आपण ह्या विमानामध्ये प्रवेश करूया. तेवढ्यात त्याला अजून एक आश्चर्याचा भाग दिसला, आणि तो म्हणजे प्रत्यक्ष काळ यमधर्म त्याच्या समोर उभा होता. पण यमधर्म जो होता तो वाकून उभा होता. हा महत्त्वाचा भाग आहे. यमधर्म त्या ठिकाणी उभा होता, पण वाकून उभा होता, नम्रपणे समोर मस्तक केलं होतं. अर्थात त्यालाही वंदन केलं आणि त्याच्या मस्तकावर पाय दिला. कारण यमधर्माला ओलांडल्याशिवाय त्याला त्या लोकात जातात नसतं आलं. कारण त्याचा पृथ्वी तलावरचा भाग संपलेला होता. त्याचा पुढचा भाग जो होता तो तिकडे होता सगळा. पण इथला जे आहे ते संपण्यापूर्वी त्या मुख्य जो आहे तो काळच आहे ना. त्या यमधर्माला सुद्धा अर्थात सलाम करणं जरुरीच आहे ना, आणि ते त्याने केलं. यमधर्म समोर होता, अर्थात त्याने वंदन तर केलं, पण त्याने अर्थात मस्तकावर पाय दिला आणि मग तो पुढे गेला. म्हणजे यमधर्माला सुद्धा त्याने ओलांडलं. सगळ्याच्या पलीकडे असलेला जो एक लोक आहे त्या लोकाकडे जाण्यासाठी त्यांनी यमधर्माला सुद्धा ओलांडलं. आणि मग तो त्या विमानामध्ये चढला. आणि अशा प्रकारे इतकं सगळं करून जेव्हा तो चढला तेव्हा संपूर्ण आकाशामध्ये सर्वत्र मंगलवाद्य वाजायला लागली. दुदुंबी, मृदंग, ढोल, सगळे गंधर्व सुंदर प्रकारे गायन गाऊ लागले. फुलांचा वर्षाव सुरू झाला सगळीकडे. आणि अशा प्रकारे हे विमान जे आहे ते सज्ज झालं आपल्या भाषेत टेक ऑफ घ्यायला. विमान सज्ज झालं होतं उडायसाठी. आणि तेवढ्यात ध्रुवाला एक गोष्ट आठवली. काय आठवली असेल ध्रुवाला? हे आठवलं, अरे आपली आई कुठे आहे? बघा, आपल्याला आठवली का आपली आई? की माझी आई कुठे आहे, जिने मला जन्म दिला आहे, जिच्यामुळे मी सगळं आहे आज या जगात? ती माझी आई कुठे आहे? मी निघालोच इकडे या लोकामध्ये. छे 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 छे, काय ही चुकीची गोष्ट करतोय मी? माझी आई इथेच राहिली आणि मी आईला सोडून या वैकुंठ धामाला जाऊ? भले असेल दुर्लभ, पण मी जाणार नाही. माझ्या आईला सोडून मी जाणार नाही. भले विमान चुकलं तरी हरकत नाही, असं आपल्या भाषेत म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण उतरूया. असा विचार त्यांनी मनात आणला. आणि तेवढ्यात ते जो पार्षद तिथे आले होते, दोन, नंद आणि सुनंद, त्यांना हे लक्षात आलं की ध्रुवाच्या मनामध्ये काय चालू आहे. आणि त्यांनी लगेच सांगितलं की बाबाला तुझ्या मनात जी गोष्ट आहे ती आम्हाला माहीत आहे, पण तुझी जी आई आहे ती अर्थात त्याच ठिकाणी जाणार आहे. बघ, दुसरं विमान तिथे सज्ज आहे. त्या विमानातून तुझी आई पण परमधामाकडे जाणार आहे. ती बघ सज्ज आहे, विमान निघतच आहे पॅरलली आपल्या भाषेत. तेव्हा आता तू उतरण्याची गरज नाही, अन्यथा ध्रुव तर उतरलाच असता. अर्थात जेव्हा ध्रुवाने स्वतःच्या डोळ्याने बघितले की खरोखर दुसरं विमान तिथे आहे आणि त्या विमानातून आपली आई जी आहे ती पुढे निघालेली आहे, तेव्हा त्याला अर्थात खूप आनंद झाला. म्हणाला, आता मी माझं खऱ्या अर्थाने कर्तव्य पार पाडलं. बघा, हे कर्तव्य आहे आपल्या माता पित्यांच्या पोटी, की आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं वेलफेअर बघणं, त्यांचं जे काय आहे ते बघणं हे आपलं काम आहे. हे जर तुम्ही नाही बघितलं तर तुम्हाला स्वर्गप्राप्तीसुद्धा होणार नाही. हो, स्वर्गप्राप्ती काय होणार आहे? काहीच होणार नाही. जो मनुष्य आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही त्याला काहीच प्राप्त होत नाही, फक्त पापच प्राप्त होतं. किती जप तप करा, जो मनुष्य आपल्या आईवडिलांशी क्रूरपणे वागतो, त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा व्यक्तीला फक्त पापाचीच प्राप्ती होते, दुसरं काहीच प्राप्त होऊ शकत नाही. पण जर त्याने आपल्या आईवडिलांची सेवा केली तर त्याला इतकं पुण्य मिळेल की तसं पुण्य त्याला योगयाग करून मिळणार नाही, महापुण्य मिळेल. फक्त जर आईवडिलांची किंवा आपल्या सासू सासऱ्यांची जर त्यांनी सेवा केली, ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो, जर त्याने हे आपल्या आईवडील किंवा सासू सासऱ्यांच्या बाबतीत केलं तर त्याला प्रचंड पुण्य लाभेल, यात शंका नाही. आणि म्हणूनच अर्थात ध्रुव हा आदर्श मुलगा होता आणि म्हणून त्याने हे केलं.
आणि आपल्या आईची आठवण काढली आणि आई जेव्हा निघालेली बघितली तेव्हा मात्र तो म्हणाला, आता मला पुढे जायला हरकत नाही. अर्थात विमानाने प्रयाण केलं. विमान निघालं. विमान जात असताना अनेक ठिकाणी जे आहे ती पुष्पवृष्टी सुरूच होती. अनेक लोक गान करत होते, मंगलवाद्य वाजताच आणि विमानाचा प्रवास सुरू आहे. ध्रुव त्या दिव्य विमानात बसला आहे. एकामागे एक लोक पार करत तो चाललेला आहे. आणि अर्थात हे करत करत असताना सप्तर्षी मंडळ पण त्याला लागलं. पण त्याच्यासुद्धा वरती जो आहे तो भगवंताचा नित्यधाम होता. सगळ्यात वरचा धाम जो आहे तो भगवान विष्णूंचा असं वर्णन आहे. आणि अशा प्रकारे सगळे जे लोक आहेत, सगळे लोक पार करत 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 यथावकाश तो भगवान विष्णूंच्या नित्यधामात पोचला आणि त्याला अढळ पद प्राप्त झालं, जे वरदान भगवंताने त्याला 36,000 वर्षांपूर्वी दिलं होतं. 36,005. कारण तो 5 वर्षाचा असताना त्यांनी तपश्चर्या केली आणि 5 वर्षाच्या असताना त्यांनी तपश्चर्या केली आणि लगेच त्याला भगवंत प्रसन्न झाले, काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये समजा, आणि लगेच त्याला 36,000 वर्षाचं आयुष्य भगवंताने दिलं. आणि त्याप्रमाणे ते पूर्ण केल्यावरती तो आता या ठिकाणी अढळपदीसुद्धा पोचला. त्याने असं वर्णन केलं की अढळपद जे आहे ते अर्थात दिव्यधाम आहे भगवंताचं, ते स्वयंप्रकाशित आहे. आणि अर्थात तिथे जाणारा प्रचंड पुण्यवानच पाहिजे, साधा माणूस जाऊ शकत नाही, हे यात काही शंकाच नाही. पण त्यातला एक छोटासा त्यांनी भाग दिला आहे की जीवांवर दया न दाखवणारी माणसं तिथे जाऊ शकत नाही. आता प्रचंड पुण्यवान लागतं हे बरोबर, मग जीवांवर दया न दाखवणारी माणसं जाऊ शकतात म्हणजे काय, की जरी आपण किती जपतप केलं तरी पण जर आपल्याला जोपर्यंत मुख्य जीवांची दया येत नाही, की त्यांच्याविषयी आपलं मन जर द्रवत नसेल, तर आपल्या जपतपाला सुद्धा अजून खूप करावं लागेल आपल्याला. हे लक्षात ठेवा की आपल्या मनामध्ये सुद्धा इतर जीवांविषयी दयाभाव आला पाहिजे. कोणाचंही दुःख बघितलं की तुम्हाला दया आली पाहिजे. मग तो प्राणी असो, तो पक्षी असो, तो मनुष्य असो, पण तुम्हाला दया आली पाहिजे, कणव आली पाहिजे. ज्याच्या मनामध्ये अशी दया आहे तो नक्कीच पुण्यवान आहे, खूप पुण्यवान आहे. हा महत्त्वाचाच भाग आहे. काय करता येईल की नाही हे माहीत नाही, ते परिस्थितीवर अवलंबून आहे की मी त्या व्यक्तीला, त्या प्राण्याला दया करू शकेन की नाही मला माहीत नाही, ते परिस्थितीवर अवलंबून आहे. परंतु आपल्या मनात दया वाटणं हे महत्त्वाचं. काही लोक आपली साधक आहेत, नाव नाही घेत, परंतु त्यांनी अशा प्रकारची दया केलेली आहे की एखाद्या प्राण्याला, पक्ष्याला घरी आणून ठेवलं आहे, त्यांची सेवा पण काही लोकांनी केली आहे. खरंच चांगली गोष्ट आहे की ज्यांना अशी भावना आहे ती लोक खरंच श्रेष्ठ आहेत. आणि हे खूप पुण्याचा भाग आहे. कारण त्यांनी म्हणलंच आहे की जोपर्यंत तुम्हाला इतर जीवांविषयी प्रेम येत नाही तोपर्यंत तुम्ही अशा ठिकाणी पोचणार नाहीत. म्हणून आपल्याला सर्वांविषयी भूतदया आली पाहिजे, प्रत्येकाविषयी प्रेम वाटलं पाहिजे. संतांना येतं, जसं एकनाथ महाराजांना गाढवाचं पण प्रेम आलं ना. जी गंगा त्यांनी आणली होती, जी तिथे नेऊन टाकायची होती, तिथे जर त्या काशीला जर नेऊन जर त्यांनी ती ठेवली असती तिथल्या नदीमध्ये, तर पुण्य मिळालं असतं. पण त्यांनी ती गंगा नेली नाही, ती गाढवाच्या मुखात घातली. म्हणाले की हीच माझी काशी आहे. असं फक्त एकनाथ महाराजांनी केली. कावड भरून आणलेली फक्त एकनाथ महाराज एकच व्यक्ती होती की ज्याने ती कावड त्या गाढवाच्या मुखात रिकामी केली. बाकी सगळे म्हणले हे 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 असं काय करायचं असतं का. हां, म्हणजे कोणाची हो, जेव्हा पोळी घेऊन गेला होता तो पुत्रच ना, तेव्हा त्याच्या मागे धावत गेले का, त्याने तूप घेऊन जा, अशी पोळी खाशील तर तुला पोटात दुखेल. प्रिया छान कथा सांगितली. असं सर्व संतांचं आहे की त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम असतं, भूतदया त्यांच्याकडे खूप असते. आणि अशी लोकच जे आहेत तीच फक्त जाऊ शकतात अशा लोकांमध्ये. म्हणून भूतदया निर्माण होणं हा सुद्धा एक आपला प्लस पॉईंट आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारची भूतदया आपल्या मनात पण आली पाहिजे. त्याचा एक ते कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा त्याचा एक भाग आहे की आपल्याला
आध्यात्मिक मार्गामध्ये हे प्रेम भावना खूप महत्त्वाची आहे. ती जितकी जास्त तुमची प्रगट होईल तितका चांगला प्रकार आहे, हे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे जे आहे हा जो ध्रुव बाळ आहे हा त्या अलौकिक लोकात पोचला की जिथे त्यांनी सांगितलं की जीवांवर दया न करणारी माणसं जाऊ शकत नाहीत. हा तिथे सांगितलेला भाग आहे. तर अशा प्रकारे ह्या अशा लोकांमध्ये तो पोचला, कारण तो तशासाठी लायक होता म्हणून भगवंताने त्याला वर दिला होता. हे सगळं जेव्हा नारद मुनीने सगळं दृश्य बघितलं तेव्हा नारद मुनीने पण थोडा आनंद झाला. म्हणाले की हा तोच बाळ आहे ना, त्याला मी अनेक वर्षापूर्वी याला असा उपदेश केला. तो फक्त 5 वर्षाचा होता. भले मी उपदेश केला तरी काय झालं, वय वर्ष अवघं 5, पण मी दिलेल्या उपदेशानुसार त्याने ती भक्ती केली की कसं करायचं त्यांनी सांगितलं आणि त्या उपदेशानुसार त्यांनी तशी भक्ती केली आणि म्हणून त्यांनी भगवंताला जिंकून घेतलं ना. हे सगळं नारद मुनीने आठवलं, कारण तो भाग होता 36,000 वर्षापूर्वीचा आठवलेला आणि आज 36,000 वर्षांनी त्याची पूर्तता होत होती. त्याचं कारण होतं अर्थात नारद मुनी, की त्यांनी त्याला सांगितलं कशा प्रकारे भक्ती करायची, काय करायचं काय करायचं नाही. आणि म्हणून सगळ्या गोष्टीची त्यांना आठवण झाली आणि ते म्हणाले खरोखर असा क्षत्रिय होणं जरा कठीणच आहे ह्याच्या पुढे, की अशा प्रकारचा क्षत्रिय असून सुद्धा इतकी सात्विकता त्याच्याकडे आहे. अशी व्यक्ती पुढे होणं क्षत्रियामध्ये कठीण आहे. अशा प्रकारचे उद्गार नारद मुनीने सुद्धा हे सगळं घडत असताना काढले. आणि अशा प्रकारे ह्या ध्रुव जो आहे याची ही कथा होती. मैत्रेय मुनींनी ही सगळी कथा विदुरांना सांगितली. ते म्हणाले तू मला ध्रुवाविषयीची माहिती विचारलीस जरा, म्हणून मी तुला हे सगळं अतिशय विस्तारपूर्वक तुला सांगितलं की कशा प्रकारे काय आहे काय आहे. आता हे पण ऐक की ही जी तू सगळी कथा जी ऐकली आहेस ना ध्रुवाची आत्तापर्यंतची, ती किती पापनाशक आहे. तिची फलश्रुती पण ऐक की ही कथा साधी नाही आहे. सर्व पापांचा नाश करण्याची शक्ती या कथेमध्ये आहे. जो मनुष्य ध्रुवाचं हे पवित्र चरित्र श्रद्धापूर्वक ऐकतो किंवा वारंवार ऐकतो त्याला भगवंताची भक्तीसुद्धा प्राप्त होते आणि त्यामुळे त्याची सर्व दुःख आहेत त्याचा नाश होतो. हे पण या कथेचं किंवा या अध्यायाचं फलश्रुती आहे भागवतात दिलेली. आणि हे मैत्रेय मुनी सांगतायत की तू जे ऐकतोयस श्रद्धेने ऐकतोयस ना, बघ त्याची फलश्रुती काय दिलेली आहे. ही या अध्यायाची फलश्रुती आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार श्रद्धेने करा. वारंवार त्यांनी म्हटलं वारंवार ऐकण्याचा कथा प्रयत्न करा. अशा माणसाला भगवंताची भक्ती प्राप्त झाली तरी खूप आहे. बाकीचे लोक काय करायचे आपल्याला, भगवंताची भक्तीच मुख्य आहे नाही का. ती जरी प्राप्त झाली तरी आपल्याला खूप आहे. त्यांनी असं म्हणलंय की जो मनुष्य हे श्रवण करतो त्याला इतरही अनेक गोष्टी प्राप्त होऊ शकतात, म्हणून तुम्ही हे जरूर श्रवण करा असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यांनी असंही म्हणलं की काही लोकांच्या मनामध्ये विशिष्ट प्रकारच्या इच्छा असतात, मला आमकं पाहिजे, तर त्यांनी ती विशिष्ट प्रकारे विशिष्ट दिवशी म्हणा ऐका. जसं रविवारी तुम्ही ती कथा ऐकवा काही वेगळ्या प्रकारची फळं मिळतील, पौर्णिमेला ऐकवा वेगळ्या प्रकारची फळं मिळतील. अर्थात निष्काम भावाने जर ऐकवलं तर त्याचं फळ अजून वेगळंच आहे. पण काही विशिष्ट मनात इच्छा असली तरी पण सुद्धा तुम्ही जर काही विशिष्ट प्रकारे विशिष्ट दिवशी आठवली तर त्याचंही काही फळ आहे, नाही असं नाही. पण निष्काम भावाने जर तुम्ही या पवित्र दिवशी जर ऐकवली, अमावस्या द्वादशी अशा अनेक काही आहेत, त्या दिवशी जर तुम्ही हे ऐकवलं कोणाला तर ऐकवण्याला पण फार पुण्य आहे, खूप पुण्य आहे. त्यांनी सांगितलं श्रवण भक्ती तर आहेच आहे, पण कीर्तन भक्ती की इतरांना सांगण्याला पण खूप महत्त्व आहे. कारण आपण त्याचं मनन करतो ना, जेव्हा इतरांना आपण सांगतो तेव्हा ती आपल्या मनामध्ये ती आपोआप होतेच ना कथा. त्यामुळे सांगण्याला पण महत्त्व आणि ऐकल्याला पण महत्त्व आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे सुद्धा ही भक्ती जर आपण केली तर त्यातून सुद्धा आपल्याला प्रचंड पुण्य मिळेल, यात शंका नाही. भागवताचं हे वैशिष्ट्यच आहे. भागवताची कुठलीही कथा आपण ऐका आणि ऐकवा, आपल्याला खूप पुण्य लाभेल. त्याचं काय फलश्रुती वाचूच नका, फलश्रुती मागे आपल्याला द्यायची गरजच नाही आहे. परंतु नक्की फळ प्रत्येक गोष्टीला आहे यात शंकाच नाही.
अतिशय पवित्र ग्रंथ आहे. आणि त्यांनी प्रत्येक त्या अध्यायाच्या शेवटी मात्र फलश्रुती सांगितलीच की याची ही फलश्रुती आहे, त्याची ती फलश्रुती. अर्थात सांगण्याचं कारण आहे की फलश्रुती आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे निदान काही लोक तरी फलश्रुतीमुळे का होईना ऐकतील किंवा इतरांना पण ही कथा सांगतील. अरे बाबा, सांगणाऱ्याला पण पुण्य आहे असं आम्ही ऐकलं आहे, ऐकतो तर आहोत आम्ही, मला पुण्य मिळून ऐकतोच आहोत. परंतु असंही भागवतात सांगितलं ही कथा कोणाला सांगितली यातली एखादी, माझ्या शब्दात जरी मी सांगितली तरी चालेल, त्यात पण पुण्य आहे असं भागवतात सांगितलं म्हणल्यावरती कदाचित तुम्ही एखादी कथा इतर कोणाला पण सांगाल आणि त्यातून तुम्हाला नक्की पुण्य मिळेल. म्हणून या दोन्ही भक्ती आपण करायला हरकत नाही. आणि असं भागवतामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून आपण प्रत्येक कथा जी आहे ती भक्तिपूर्वक ऐका, भक्तिपूर्वक मनन करा, भक्तिपूर्वक सांगता आली तरी सांगा. कीर्तन भक्तीसुद्धा नक्कीच चांगली आहे, यात शंका नाही. आणि अशा प्रकारे हे ध्रुवाचा अतिशय सुंदर असं हे चरित्राचा एक भाग जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. याच्या पुढे सुद्धा अजून काही ध्रुवाचा जो वंश आहे त्या ध्रुवाच्या वंशाचं सुद्धा थोडंसं वर्णन पुढच्या काही अध्यायामध्ये. या ठिकाणी आपण मात्र आता स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ही सेवा आमच्याकडून अशीच करून घ्यावी. सगळ्यांकडून ही विनंती आपल्या चरणी स्वीकार करावा. श्रीराम समर्थ.